आज आपण बनवणार आहोत शेवगा मसाला फ्राय. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा इथे शेवगा फ्राय मी बनवून दाखवलेला आहे. तर चला आपण पुढे जाऊन त्याची रेसिपी पाहूयाच. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींचा आनंद घेत राहा. तर चला आपण बघूया आता रेसिपी. सर्वात अगोदर आपण मस्त शेवग्याच्या शेंगा छान अशा कट करून घेऊया. शेंगा स्वच्छ इथे मी धुवून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कारण आता आपल्याला शेवगा फ्राय बनवायचा आहे, त्याच्यामुळे अगोदर आपण शेंगा छान अशा वाफवून घेणार आहोत. कढईमध्ये थोडंसं पाणी आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार जेवढं आपल्याला मीठ लागेल तेवढं आपण मीठ टाकून घेऊया. आणि ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि त्या 5 ते 10 मिनटं वाफेवर छान अशा शिजवून घेऊया. तर याच्यावरती आपण झाकण ठेवूया, कारण जेणेकरून ते छान व्यवस्थित वाफवलं जाईल. तोपर्यंत हे बघा इकडे मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे. छान अशी चिरलेली कोथिंबीर आहे इथे, शेंगदाण्याचा कूट आहे, कांदा लसूण आणि कोथिंबीर मीठ घालून ठेचून घेतलेली आहे. तर ते आहे, थोडासा कांदा लसूण मसाला आहे आणि आपला घरचा घरगुती काळा मसाला आहे. तर हे बघा इथे शेंग छान अशी वाफवून झालेली आहे. आपण इथे चेक करून बघा ही व्यवस्थित शिजली आहे का. तर चला, शेंग ही माझी मस्त छान अशी शिजवून झालेली आहे. नंतर आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर हे आम्ही नेहमी वाटण करून ठेवतो ते म्हणजे लसूण आणि कोथिंबीर जे मीठ घालून वाटण करून ठेवलेलं असतं, तर तेच मी सुरुवातीला आपण तेलामध्ये टाकून घेऊया. हे छान असं परतून झालं की याच्यामध्ये मी थोडंसं कांदा लसूण मसाला घातला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ते छान असं परतून झालं की आपण आपला घरचा घरगुती मसाला तो टाकून घेऊया. आता मला वरून कोथिंबीर टाकायला आवडत नाही, म्हणून मी तेलामध्येच कोथिंबीर तळून घेते. तर इथे मी कोथिंबीर देखील तळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं इथे मी शेंगदाण्याचा कूट तळून घेतलेला आहे. आता हे छान असं व्यवस्थित आपण परतवून घेऊया 2 मिनिट. आणि हे छान मस्त परतवून झाले तर हे बघा, मग नंतर लगेच मी याच्यामध्ये शेंगा टाकून घेतल्या आणि हे छान असं मस्त व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे जेणेकरून सगळ्या शेंगांपर्यंत मसाला पोहोचला जाईल आणि त्याची चवही शेंगांमध्ये उतरली जाईल. हे बघा इकडे, आणि जे बाकीचे शेंगा आहेत आणि जे आपण शेंगा शिजायला पाणी टाकलं होतं तेच पाणी आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत. कारण मी पूर्णपणे शेंग शिजवलेली नव्हती, तर आता हे आपण तेच पाणी टाकूया, कारण ही शेंग व्यवस्थित शिजली जाईल. हे बघू शकता तुम्ही, खूप छान असं कलरसुद्धा आलेला आहे इथे. आणि आपण शेंग शिजायला ठेवून देऊ. हे बघा, शेंग शिजल्यावर किती सुंदर अशी दिसत आहे. खरंच मला तर शेंगा पाहून तोंडाला माझ्या पाणी सुटलं होतं. तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कमेंट देखील करा.